उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट. जळगावचा पारा 9.3 अंश सेल्सिअसवर. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज. गणवेशावर बिल्ला आणि नेमप्लेट अनिवार्य. एसटी महामंडळानं सर्व चालक आणि वाहकांच्या करता दिले आदेश. सातारा जिल्ह्यावर धुक्याची दाट चादर. बदलत्या हवामानाचा ज्वारी, गहू, हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता. मनमाड मालेगावच्या शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे पाठ. कांद्याच्या ऐवजी हरभरा आणि ज्वारीला प्राधान्य. महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाच्या बद्दल आज महत्त्वपूर्ण बैठक. संभाव्य निर्णयाच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते आक्रमक. अंधेरीतल्या गोखले पुलाची मुदत हुकणार. 15च्या ऐवजी आता 25 फेब्रुवारीला पुलाची एक बाजू सुरू करणार. आढावा बैठकीत निर्णय. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गोंदियात अंगणवाडी सेविकांचं धरणं आंदोलन. सदावर्ते यांची कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे संताप. अतिक्रमण कारवाईच्या विरोधात अहमदनगरमध्ये पारधी समाजाचं उपोषण. तिघांची प्रकृती खालावली. छत्रपती संभाजीनगरमधल्या वळदगाव परिसरात बिबट्याचा मुक्तपणे संचार. मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. डोंबिवलीत 62,000 पुस्तकाच्या माध्यमातून साकारला प्रभू श्री राम मंदिराचा देखावा. भव्य अशी 50 फुटांची